नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश पांडुरंग धुमाळ आज सामान्यज्ञानचाच भाग घेऊन आलोय। सामान्यज्ञानमध्ये जे मुद्दे मी तुम्हाला सांगतो ते मुद्दे तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे ते मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं। म्हणजेच एखाद्या नोटबुकमध्ये ते पॉईंट लिहून ठेवा, त्याचा उपयोग तुम्हाला कसा होईल ते पुढे नक्कीच कळेल येणाऱ्या एक्झाममध्ये। तर आजचा भाग बघूया आपण काय आहे तो बघूया। बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची स्थापना कधी झाली तर 27 सप्टेंबर 1925 ला। कोणी केली? हेडगेवार यांनी केली। आता कुठे केली तर नागपूरमध्ये केली। भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर चिल्का सरोवर। आणि सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? वुलर सरोवर। आता तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारतो, सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर ही नदी कोणती आहे ते तुम्ही कमेंट मध्ये लिहायचं। जेव्हा एखाद्या, तिसरा पॉइंट घेऊया, जेव्हा एखाद्या ठिकाणी ढगफुटी होते तेव्हा किती सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो? सेंटीमीटर म्हणण्यापेक्षा आपण मिलीमीटर म्हणूया। मिलीमीटर तर 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो। पृथ्वीचे अंतरंग किती भागात विभागले गेले? 3। कुठले कुठले आहेत? क्रस्ट, मॅन्टल आणि कोर। म्हणजे त्याचा अर्थ शिलावरण, प्रावरण आणि गाभा। त्याचा एक मुद्दा बघा, गाभा किती किलोमीटरवर आहे हा एक मुद्दा तुम्हाला टाकायचा आहे। कोणत्या वर्षी, पाचवा मुद्दा, कोणत्या वर्षी 14 बँकांचे म्हणजे 1969 ला 14 बँकांचे व 6 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले? 1980 ला। भारतातील पहिली बँक कोणती? मद्रास बँक। आता मद्रास वरून लक्षात ठेवा, महानगरपालिका पण कोणती आहे? पहिली मद्रास महानगरपालिका। गरिबी हटाओ घोषणा कितव्या योजनेशी संबंधित आहे तर चौथी योजना। पंचवार्षिक होती ना, पंचवार्षिक योजना होत्या, त्या चौथी योजना ही प्रामुख्याने गरिबी हटाओ याच्याशी संबंधित आहे। मानवाच्या श्वसन मार्गावर कोणता पडदा असतो तर एपिग्लोटिस नावाचा पडदा असतो। कोणता पडदा असतो? एपिग्लोटिस। जठराचा आकार म्हणजे स्टमकचा आकार जर बघितला तर आपला कसा आहे? जेच आहे। आणि आद्यांत्राचा आकार कसा आहे तर सी आहे। बघा, हे सर्व मुद्दे तुम्हाला पॉइंट आउट करायचे आणि ते पॉइंट आउट केलेले मुद्दे पेपरच्या आधी नक्कीच वाचायचे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।